पहिलं जे बघितलं आता हा हे झाड आहे, तर याच्यामध्ये ह्या ज्या रूट्सचा प्रकार आहे, ह्या रूट्सचा प्रकार कोणता आहे? टॅपरूट. टॅपरूट आहे हे कसं ओळखलं तुम्ही? सांगा ना. कसं ओळखलं की हे टॅपरूट आहे? कसं सांगितलं? टॅपरूट झाड जे असतं त्याला काय आलेलं असतं, एकच मूळ आलेलं असतं, ते जमिनीत जातं आणि हे जे मेन आहे बघा हे निमुळत होत गेलेलं आहे, बरोबर? आणि त्याला मग ह्या मेन मुळाला हा जे काय याला काय आलेला आहे, अशा वेगवेगळ्या मुळा आलेल्या आहे. याला कोणतं रूट म्हणतात? टॅपरूट असं म्हणतात, म्हणजे प्रायमरी मूळ असं म्हणतात. आता ह्या टोक जे आहे ह्या टोकला काय असतात? रूट टिप्स असतात. रूट टिप्स म्हणजे तिथे पेशींची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे ह्या मुळाची वाढ होत असते. ठीक आहे. आता बघा हे पण कोणतं रूटचं एक्झाम्पल आहे? टॅपरूट. बघा हे टॅपरूट. त्याच्यानंतर हे तर बघितलंच आपण. कोणतं? कोणते? टॅपरूट. बघा आता हे पण आहे, एवढे सगळे टॅपरूट्सचेच आहेत. हे कोणते आहे? टॅपरूट आहे. वर जाड असतं आणि खाली जातं, तसं ते काय होतं? निमुळतं होतं. हे जाड आहे आणि हे खाली खाली निमुळतं होत गेलं. आता आपल्याजवळ हे एक उदाहरण आहे. हे कोणत्या रूटचे उदाहरण? फायब्रस रूट आहे. हे कशावरून सांगितलं तुम्ही की हे फायब्रस रूट आहे? अगदी इथूनच तुमच्यापासूनच काय झालेले आहे, त्याला वेगवेगळ्या खूप साऱ्या अशा मुळा आलेल्या आहेत. एक मूळ दिसतंय का आपल्याला याच्यामध्ये? नाही. एक मूळ जाड असं झालेलं दिसत नाहीये. जसं हे मूळ आहे एक जाड, बघा हे असं जाड दिसतंय, तसं इथे जाड मूळ दिसतंय का आपल्याला? नाही. इथे काय दिसतंय आपल्याला? तंतुमय, अगदी तंतू सारखे दोऱ्यांसारखे थ्रेड लाईन स्ट्रक्चर आहे, म्हणूनच त्याला फायब्रस रूट असं म्हणतात. लक्षात आलं? मग टॅपरूट कशाला म्हणायचं? बरोबर आहे. बघा हे टॅपरूट आहे, म्हणजे मोठ्या झाडांचं खोड पण तसं खूप मोठं होतं आणि आपल्या छोट्या छोट्या पालेभाज्या उदाहरणं काय सांगता येतील? त्यांचे फायब्रस रूटची उदाहरणं सांगता येतील? बोला. कोणतं? मेथी. बरोबर. अजून? पालक. बरोबर. संभार. हा, कोथिंबीर. हे कशाची उदाहरण आहे? फायब्रस रूटचे. कोणते उदाहरण आहे? फायब्रस रूटचे. ठीक आहे. कसा